नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, बिवडी, तालुका पुरंदर, आपले सरकार सेवा केंद्र चालक। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा महत्त्वाचा विषय असा असेल की संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजना यामध्ये सरकारने आपल्याला 1500 रुपयावरून 2500 रुपयापर्यंत इतकी वाढ दिली होती, पण अद्याप याचा GR आलेला नव्हता। तर आता मित्रांनो, कालच म्हणजे 15 सप्टेंबर 2025 या दिवशी हा GR आलेला आहे। तर आपण GR पाहूया मित्रांनो, काय आहे तो। GR मध्ये आपल्याला दिला आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य रुपये 1500 वरून रुपये 2500 इतके करण्याबाबत। तर अशा प्रकारे हा GR आलेला आहे आणि मला तारीख दिसते इथे दिनांक 15 सप्टेंबर 2025। मित्रांनो, GR चे आपण थोडक्यात मुद्दे पाहूया। शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1500 वरून दरमहा रुपये 2500 करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे। पुढचा मुद्दा आपण पाहूया। सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहणार आहे, म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांनाच लाभ मिळणार आहे। पुढचा मुद्दा घेऊया मित्रांनो। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल। म्हणजे आपल्या आधार कार्डला जे बँक खातं तुमचं किंवा अकाउंट नंबर लिंक असेल त्या खात्यामध्ये तुमचे थेट पैसे जमा होणार आहेत। पुढचा मुद्दा, सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील। म्हणजे आपल्याला ऑक्टोबर 2025 पासून याचा लाभ घेता येणार आहे। अशा प्रकारे हा मित्रांनो GR आहे। तर मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या पुढच्या नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। आणि आपल्या चॅनलला, आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा।